तर आताची एक मोठी बातमी पाहतोय। सांगली जिल्हा परिषदेमध्ये अखेर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे। सांगली जिल्हा परिषदेत अखेर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे। आताची आपण महत्त्वाची घडामोड पाहतोय। भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करत महाविकास आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विजयी झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे। तर पाटील यांना 34 मतं पडली आहेत। भाजपाच्या स्वप्नाली मासळ यांचा त्यांनी पराभव केलाय। तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। लाड यांनी महायुतीचे हिम्मत जाधव यांचा पराभव केलाय। महाविकास आघाडीच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली। तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये अखेर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आपल्याला दिसतोय। भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करत महाविकास आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विजयी झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांना 34 मतं पडली आहेत। तर भाजपाच्या स्वप्नाली मासळ यांचा त्यांनी पराभव केलाय। काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। लाड यांनी महायुतीचे हिम्मत जाधव यांचा पराभव केलाय। महाविकास आघाडीच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। तर स्वप्नील, काय सांगाल, काय अधिकची माहिती? नक्कीच सांगली जिल्हा परिषदेच्या निवडीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या। कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं। त्यामुळे सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कोणाची येणार याची चढाओढ निर्माण झाली होती। महाविकास आघाडी आणि महायुती यांनी 2 दिवसापासूनच आपले जे सदस्य आहेत ते अज्ञातस्थळी हलवले होते। परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही सदस्य हे महाविकास आघाडी सोबत गेलेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीला सध्या 34 मतं पडलेली आहेत अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये। तर यावेळी भाजपच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाल्याचं पाहावयास मिळतं। भाजपच्या स्वप्नाली माळी यांचा आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील यांनी 34 मतं मिळवत पराभव केला आहे। तर तसेच काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांनी उपाध्यक्षपदासाठी महायुतीचे हिम्मत जाधव यांचा पराभव केल्याचं पाहावयास मिळतं। सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या पक्षाचे सदस्य कोणत्या पक्षासोबत जाणार हे शेवटपर्यंत समजत नव्हतं। कारण की शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार यावरती कोणताही निर्णय झालेला नव्हता। अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही सदस्य महाविकास आघाडी सोबत गेल्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेवरती महाविकास आघाडीची सत्ता आलेली आहे। तब्बल 34 मतं मिळवत या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सदस्य हे आता अध्यक्षपदी निवडून आले आहेत। त्यामुळे या ठिकाणी आता महाविकास आघाडीच्या सदस्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार सांगलीमध्ये जल्लोष करण्यास सुरुवात केलेली आहे। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीबद्दल।